तर साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या असं काही जण बोलत आहेत. पण मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. बारामतीच्या लोणी भापकर गावात अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. की परत आता मलाच ह्या बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे, कारण वयाचा सगळ्यांचा विचार करता. आता बाबासाहेब इथं बसले. बाबासाहेब तुमचं वय किती झालं? शेवटी आपण पण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे. अजूनही काही मुलांच्या मनामध्ये वेगवेगळं त्या ठिकाणी घोळतंय, ते कृपा करून काढा. मी जेवढं काम करू शकतो, मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे. मी जेवढं काम करू शकतो तेवढं महाराष्ट्रातला एकही आमदार काम करू शकत नाही. ते आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या. याला म्हणलं कठीणच झालं. म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. आणि माझ्यात काय कमी आहे? साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही. अरे तुम जियो हजारो साल, साल के दिनो 50,000. हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर. मुलांनी छान कर्म केली हो, छान, एकदम छान. आणि हे तुम्हाला कोणाला कसं काय सांगितलं बोलता की शेवटचीच निवडणूक आहे? म्हणजे आजही तुम्हाला वाटतं का त्यांनी मरावं, पुढच्या निवडणुकीपर्यंत जगू नये म्हणून? असं तुम्ही बोलता का दरवेळेस अजित पवार? हा तर जेव्हा बघावं तेव्हा हा माणूस साहेब मरताच कधी एकदाचे ह्याच लाईनवर असतो.